ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। सन 2010 पासूनच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू असताना आता सर्वाधिक गंभीर प्रश्न बिंदू नामावलीच्या पडताळणीचा उपस्थित झाला आहे। आरक्षणाच्या पदावर नियुक्ती करण्यापूर्वी संबंधित बिंदू प्रवर्ग, अनुशेष आणि त्यावेळची बिंदू नामावली तपासली गेली होती का आणि ती तपासणी न करता नियुक्तीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असेल तर त्या निर्णयासाठी जबाबदार कोण? नियमबाह्य नियुक्त्यांचा तपास करताना अनेकदा नियुक्त कर्मचारी किंवा संस्था यांच्यावरच प्रश्न उपस्थित केले जातात। मात्र त्या नियुक्तीला प्रशासकीय मान्यता देताना संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती कागदपत्रे तपासली आणि कोणत्या आधारावर मान्यता दिली हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे। बिंदू नामावली तपासली नाही तर नियुक्तीची वैधता तपासणार कोण? आरक्षणाच्या पदावर नियुक्ती करताना बिंदू नामावली हा मूलभूत संदर्भ दस्तऐवज आहे। त्यामुळे नियुक्तीच्या वेळी लागू असलेली बिंदू नामावली, संबंधित आरक्षण बिंदू, मंजूर पदसंख्या आणि त्या प्रवर्गाचा अनुशेष यांची पडताळणी झाली का हे आता तपासणे अत्यावश्यक आहे। जर अधिकृत चौकशीत असे आढळले की बिंदू नामावलीची आवश्यक पडताळणी न करताच आरक्षणाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली किंवा त्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली तर त्या नियुक्तीची वैधता आणि संपूर्ण मान्यता प्रक्रिया संशयाच्या कक्षेत येते। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।